हां, आपल्या सर्वांचा असा एक नेहमीच अनुभव असतो. डोळ्यांसमोर असा एक संगणक आणा, ज्यावर एकाच वेळी 50 टॅब्स उघडे आहेत. बापरे, 50 टॅब्स? हो ना. आणि एकीकडे कुठलं तरी गाणं वाजतंय, दुसरीकडे ऑफिसचं एखादं महत्वाचं प्रेझेंटेशन सुरू आहे. म्हणजे सगळा गोंधळच सुरू आहे. अगदी. आणि मध्येच ईमेलच्या आणि मेसेजेसच्या नोटिफिकेशन्स धडधडतायत. माऊसचा कर्सर गोल गोल फिरतय आणि त्या संगणकाचा पंखा अक्षरशः जोरजोरात आवाज करतोय. कारण सिस्टीम पूर्णपणे हँग झाली आहे. बरोबर. मग अशा वेळी आपली प्रतिक्रिया काय असते? हां, आपण प्रचंड चिडतो, साहजिकच आहे. आपण माऊस आदळतो आणि बळजबरीने एक एक टॅब क्लोज करायला लागतो किंवा शेवटी वैतागून थेट पॉवर बटन दाबून सगळंच शटडाऊन करून टाकतो. हो, आणि तोच एक सोपा उपाय वाटतो आपल्याला. पण गंमत म्हणजे आपण अनेकदा आपल्या स्वतःच्या मनासोबतही अगदी असंच वागतो. हे मात्र अगदी खरं आहे. जेव्हा डोक्यात विचारांची खूप गर्दी होते, ताण वाढतो, तेव्हा आपण डोळे घट्ट मिटून, दात ओठ खाऊन त्या विचारांना बळजबरीने बंद करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की ध्यान करणं म्हणजे मनाचं पॉवर बटन दाबून सगळं शांत करणं. पण तो एक मोठा गैरसमज आहे. म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण पाहणार आहोत की हा दृष्टिकोन किती चुकीचा असू शकतो. आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण नोंदी आणि लेखनावर आधारित चर्चा करणार आहोत. नक्कीच. ध्यानयोग म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे आणि मनाशी कुस्ती खेळणे हा जो सर्वसामान्य समज आहे तो बाजूला सारून या प्रक्रियेचा खरा अंतर्मुख प्रवास समजून घेणे हे आपले आजचे उद्दिष्ट आहे. चला या विषयाची उकल करूया. येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी या पूर्ण प्रक्रियेकडे पाहण्याचा दिलेला एक अतिशय वेगळा दृष्टिकोन. म्हणजे नक्की कसा दृष्टिकोन? आपण सहसा ध्यानाला एक प्रकारचा प्रोजेक्ट किंवा एखादा अभ्यासक्रम मानतो. जणू काही ती एक तांत्रिक गोष्ट आहे जी आपल्याला ठराविक पायऱ्या वापरून अचीव करायची आहे. हो, एक टास्क असल्यासारखं. अगदी. पण त्यांच्या लेखनानुसार ध्यानयोग हा असा कोणताही कृत्रिम अभ्यासक्रम नाही. तो स्वतःकडे वळण्याचा, आपल्याच अस्तित्वाच्या खोल स्तरांवर उतरण्याचा एक अत्यंत नैसर्गिक प्रवास आहे. म्हणजे यात काहीतरी मिळवायचं नाहीये. नाही. बाह्य जगाच्या प्रचंड गतीतून आणि माहितीच्या भडीमारातून थोडा वेळ बाजूला होऊन मनाला त्याच्या मूळ अवस्थेत आणण्याची ती प्रक्रिया आहे. बरं. ध्यानयोगाचा मूळ उद्देश मनावर ताबा मिळवणे, त्याला लगाम घालणे किंवा विचारांना दाबून टाकणे हा अजिबात नाही. तर मनाला त्याच्या स्वाभाविक शांततेत विसावण्याची केवळ एक संधी देणे हा आहे. हे थोडं कठीण वाटतंय ऐकायला, कारण नेहमी आपल्याला मनावर नियंत्रण ठेवायला शिकवलं जातं. हो, पण हे बघा, आपण बळजबरीने एखाद्याला झोपवू शकत नाही. आपण फक्त झोपण्यासाठी एक अनुकूल वातावरण तयार करू शकतो. हे छान उदाहरण आहे. अगदी तसंच. आपण मनाला बळजबरीने शांत करू शकत नाही, तर त्याला शांत होण्याची जागा आणि अवकाश उपलब्ध करून देऊ शकतो. हे ऐकायला खूपच वेगळे वाटते, कारण लहानपणापासून आपल्याला नेहमी हेच शिकवले जाते की मनावर नियंत्रण असणं आवश्यक आहे. हो ना. मन हे एका चंचल माकडासारखे आहे आणि त्याला बांधून ठेवले पाहिजे असा आपला समज असतो. बरोबर. पण जर आपण या मूळ संदर्भांचा थोडा बारकाईने विचार केला तर आपले मन मुळात काम कसं करतं? ते एका जागी कधीच थांबत नाही. बरोबर. ते सतत विचारांच्या लाटांमध्ये अडकलेले असते. कधी ते भूतकाळातील आठवणींच्या चिखलात रुतलेले असते. म्हणजे अरे रे, मी काल त्या मीटिंगमध्ये तसं नको बोलायला हवं होतं, असे विचार. हो, आणि कधी ते भविष्याच्या भयानक कल्पना आणि चिंतांमध्ये हरवलेले असते. उद्या माझा रिपोर्ट रिजेक्ट झाला तर काय होईल अशी धास्ती. आणि हा भूतकाळ आणि भविष्याच्या सततच्या हेलकाव्यांमध्ये आपला वर्तमान काळ कुठेतरी पूर्णपणे हरवून जातो. अगदी खरंय. मन सतत या लाटांवर वर खाली होत असते. आता मला सांगा, एखाद्या खवळलेल्या समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहून आपण हाताने त्या लाटा परत ढकलण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते जितके हास्यास्पद आणि अशक्य आहे, तितकेच स्वतःच्या विचारांच्या लाटा बळजबरीने थांबवणे अशक्य आहे. पण याचा अर्थ काय होतो? आपण फक्त ती मनाची अस्थिरता, ते सततचे हेलकावे, तो मानसिक त्रास मूकपणे सहन करत राहायचा का? समुद्राच्या लाटा हाताने थांबवता येत नाहीत हे जितके खरे आहे, तितकेच विचारांच्या लाटा बळजबरीने दाबून ठेवता येत नाहीत हेही वास्तव आहे. कारण विचार निर्माण करणे हे मेंदूचं नैसर्गिक कामच आहे. म्हणजे मेंदूचं ते कामच आहे म्हणायचं? हो. जर आपण विचारांशी लढायला गेलो तर मेंदूला तो एक प्रकारचा धोका वाटतो आणि तो अधिक तीव्रतेने विचार निर्माण करू लागतो. बापरे, म्हणजे लढून काहीच फायदा नाही? मुळीच नाही. विद्यानंद यांच्या लेखनानुसार ध्यानयोग आपल्याला या अस्थिरतेशी लढायला सांगत नाही किंवा त्या लाटांकडे लक्ष देऊन त्यांना मोजायलाही सांगत नाही.
मग काय सांगतो? तो त्या लाटांच्या पलीकडील किंवा अधिक अचूक सांगायचे तर त्या लाटांच्या खालच्या स्थिरतेचा अनुभव घेण्याचा मार्ग दाखवतो. लाटांच्या खालची स्थिरता? हो, महासागराच्या पृष्ठभागावर कितीही भयानक वादळे असली, 50-50 फुटांच्या लाटा उसळत असल्या, तरी त्याच्या हजारो फूट खोलात एक अथांग शांतता आणि स्थिरता असते. अरे वा, हे खूपच सुंदर चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं. वरच्या वादळाचा त्या खोलीवर काहीही परिणाम होत नाही. ध्यानयोग आपल्याला त्याच खोलीवर घेऊन जातो. म्हणजे इथे विचार थांबवण्याचा अट्टहास नसतो? अजिबात नाही. विचार येत राहतील, जात राहतील, पण ध्यानयोगात त्या विचारांशी न गुंतता त्यांना फक्त पाहण्याची, त्यांच्यापासून अलिप्त राहण्याची कला शिकवली जाते. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण विचारांशी न गुंतता त्यांना अलिप्तपणे पाहणे ही संकल्पना ऐकायला खूप तत्वज्ञानात्मक आणि सोपी वाटते. हो, पण ती आचरणात आणणे कठीण वाटू शकते. नक्कीच. हीच ती साक्षी भावाची कला आहे ना? मला वाटतं आपण याची तुलना महामार्गावरील एका पुलावर उभं राहून खालून जाणाऱ्या गाड्या पाहण्याशी करू शकतो. अगदी अचूक साधर्म्य आहे हे. म्हणजे त्या गाड्या म्हणजे आपले विचार आहेत. आपण फक्त पुलावरून त्या गाड्यांना येताना आणि जाताना पाहत आहोत. बरोबर. त्या गाड्या थांबवण्यासाठी आपण रस्त्यात उडी मारण्याची गरज नाही किंवा एखाद्या विशिष्ट गाडीच्या मागे धावण्याचीही गरज नाही. एकदम बरोबर. तुम्ही फक्त एक साक्षीदार आहात. पण मानवी शरीराच्या आणि मनाच्या बाबतीत ही साक्षीभावाची अवस्था प्रत्यक्ष कशी प्राप्त होते? ध्यान करताना नक्की काय करायचं? साक्षीभावाची अवस्था प्राप्त करण्यासाठी ध्यानयोगात एका अतिशय सुंदर समन्वयाची प्रक्रिया सांगितली आहे. या प्रक्रियेत मुख्यत्वे 3 गोष्टींचा समावेश असतो. कोणत्या 3 गोष्टी? शारीरिक स्थैर्य, श्वासाची सजगता आणि अंतःकरणाची जागरूकता. आता हे 3 टप्पे कसे काम करतात ते आपण सविस्तर पाहूया. हो, मला नक्कीच ऐकायला आवडेल. जेव्हा ही प्रक्रिया सुरू होते तेव्हा सर्वात आधी शरीराला एका जागी स्थिर बसवले जाते. फक्त स्थिर बसायचं? हो, पण हे शारीरिक स्थैर्य केवळ एक कर्मकांड नाही. यामध्ये एक स्पष्ट विज्ञान आणि कारण आहे. काय कारण आहे? जेव्हा आपण शरीराची सततची हालचाल थांबवतो तेव्हा आपण आपल्या मज्जासंस्थेला म्हणजे नर्वस सिस्टमला एक संकेत देत असतो की सध्या कोणताही धोका नाही, आपल्याला पळण्याची किंवा लढण्याची गरज नाही. अरे वा, म्हणजे शारीरिक स्थैर्य हे एक प्रकारे आपल्या मेंदूला सुरक्षिततेचा सिग्नल देण्यासारखं आहे? अगदी तसंच. शरीराची हालचाल थांबली की मज्जासंस्था हळूहळू शांत होऊ लागते. आणि यानंतर मग श्वासाचा टप्पा येतो, बरोबर? हो, जेव्हा शरीर स्थिर होते तेव्हा आपले लक्ष साहजिकच आपल्या श्वासाकडे जाते. श्वासाची सजगता हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे इथे श्वास मुद्दाम जोरात घ्यायचा किंवा रोखून धरायचा का? नाही, इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की श्वास घेण्याची पद्धत बदलण्याचा किंवा तो मुद्दाम लांबवण्याचा इथे कोणताही प्रयत्न नसतो. तो जसा नैसर्गिकपणे चालू आहे तसा फक्त अनुभवला जातो. फक्त श्वासावरच लक्ष का केंद्रित करायचे, इतर कशावर का नाही? कारण श्वास हा नेहमी वर्तमान काळात असतो. आपण भूतकाळात श्वास घेऊ शकत नाही आणि भविष्यातही श्वास घेऊ शकत नाही. हे खूपच भारी आहे. खरंच श्वास फक्त आत्ता ह्याच क्षणी अस्तित्वात असतो. त्यामुळे जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण आपोआप वर्तमान काळात येतो. श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा एकमेव नैसर्गिक पूल आहे. आणि जेव्हा शरीर शांत होते आणि श्वास आपल्या नैसर्गिक लयीत येतो तेव्हा तिसरा टप्पा सुरू होतो, अंतःकरणातील जागरूकता. म्हणजे मन आत वळतं? हो, मन हळूहळू बाह्य जगातून स्वतःकडे वळू लागते. या अवस्थेत बाह्य जगातील आवाज, गोंधळ, डेडलाईनचे विचार हे सर्व दुय्यम ठरू लागतात. आणि आतल्या अनुभूती जास्तच जाणवू लागतात. अधिक स्पष्टपणे जाणवू लागते. हीच ती ध्यानयोगाची पहिली पायरी ठरते. म्हणजे बाह्य जगाचा गोंगाट कमी झाल्यावर तो आतला आवाज, ती शांतता ऐकू येऊ लागते. पण इथे एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? जेव्हा कोणी व्यक्ती ही पहिली पायरी गाठते आणि खऱ्या अर्थाने या अंतर्मक प्रक्रियेचा अनुभव घेऊ लागते तेव्हा नक्की काय होते? तो अनुभव कसा असतो? हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा अनुभव सर्वांसाठी एकसारखाच असतो का? कारण आपण अनेकदा वाचतो की ध्यान केल्यावर लोकांना कुठला तरी दिव्य प्रकाश दिसतो किंवा ते हवेत तरंगल्यासारखे वाटतात. किंवा त्यांच्या डोक्यात एखादे चक्र फिरू लागते. हो, या सर्व गोष्टींमागील सत्यता काय आहे? मूळ साहित्य या अनुभवांबद्दल काय सांगते? मूळ संदर्भ साहित्य या गैरसमजांवर अत्यंत स्पष्ट प्रकाश टाकते.
ध्यानयोगाच्या अनुभवांबद्दल समाजात अनेक रोमॅन्टिक आणि अतिशयोक्तीपूर्ण कल्पना पसरल्या आहेत. म्हणजे दिव्य प्रकाश वगैरे दिसत नाही. प्रकाश दिसणे किंवा हवेत तरंगणे यांसारख्या गोष्टींकडे विद्वानांना लक्ष वेधत नाहीत. त्यांच्या मते ध्यानयोगाचा खरा अनुभव शब्दांत साच्यात बसवणे अत्यंत कठीण आहे. कारण तो वैयक्तिक असतो. बरोबर. तो प्रत्येक व्यक्तीनुसार पूर्णपणे वेगळा असतो. सर्वांनाच एका ठराविक साच्यातील अनुभव येत नाही. म्हणजे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. हो. काहींना या प्रक्रियेत अत्यंत गहन, अथांग शांतता जाणवते. जणू काही मनातील सर्व प्रश्न, सर्व धावपळ अचानक थांबली आहे. हे ऐकायला खूप शांततापूर्ण वाटतंय. पण दुसरीकडे काहींसाठी हा अनुभव अतिशय तीव्र आत्मपरीक्षणाचा असू शकतो. त्यांच्या स्वतःच्या दाबून ठेवलेल्या भावभावना, त्यांच्या आयुष्यातील न सुटलेले गुंते, त्यांचे निर्णय हे त्यांच्यासमोर एकदम स्पष्टपणे उभे राहतात. बापरे, म्हणजे हे कधी कधी अस्वस्थ करणारेही असू शकते. नक्कीच असू शकते. पण जरी हे अनुभव वरवर पाहता प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे वाटत असले, तरी या सर्वांमध्ये एक समान धागा निश्चितपणे असतो. कोणता समान धागा? तो धागा म्हणजे आतल्या केंद्राशी संपर्क. बाह्य आवरण कसेही असो, प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या आतल्या एका स्थिर, अविचल केंद्राशी जोडली जाते. केंद्राशी संपर्क ही संकल्पना मला आजच्या काळाच्या संदर्भात अत्यंत महत्वाची आणि गरजेची वाटते. हो, कारण आजची परिस्थितीच तशी आहे. आपण अशा एका जगात जगतो आहोत जिथे माहितीचा अक्षरशः स्फोट झाला आहे. आपण ज्याला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतो, तो आपला रोजचा श्वास झाला आहे. खरे, सतत स्क्रीन समोर असतो आपण. रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्यावर बातम्यांचा, सोशल मीडियाचा, इतरांच्या मतांचा आणि कामाच्या ताणाचा भडीमार होत असतो. आणि त्यामुळेच मानसिक थकवा येतो. अगदी. यामुळे अनेक जण सतत ऑन असतात आणि मानसिकरित्या पूर्णपणे थकून जातात, बर्नआउट होतात. अशा या थकलेल्या व्यक्तींसाठी हा केंद्राशी संपर्क कसा उपयुक्त ठरू शकतो? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला समजेल की हा केंद्राशी संपर्क केवळ डोळे मिटून बसलेल्या त्या 20-30 मिनिटांपुरता मर्यादित अजिबात राहत नाही. म्हणजे त्याचे फायदे दिवसभर जाणवतात. हो, त्याचे सर्वात मोठे परिणाम आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनात उमटतात. जेव्हा एखादी व्यक्ती या अंतर्मुख प्रक्रियेतून स्वतःच्या केंद्राशी जोडली जाते, तेव्हा तिची जगाकडे आणि स्वतःच्या जगण्याकडे पाहण्याची संपूर्ण दृष्टीच बदलते. कसा बदल होतो नक्की? संदर्भ साहित्यातील हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या संपर्कातून सर्वात मोठा बदल कोणता होत असेल तर तो म्हणजे बाह्य परिस्थितींवर होणाऱ्या उत्स्फूर्त रिॲक्शन्स म्हणजे प्रतिक्रिया कमी होतात. उदाहरण देऊन सांगाल का? आपण एक उदाहरण घेऊया. समजा कार्यालयात बॉसने अचानक काहीतरी चुकीचे बोलले किंवा ट्रॅफिकमध्ये कोणीतरी गाडी आडवी घातली. अशा वेळी तर लगेच राग येतो. हो, सामान्य अवस्थेत मज्जासंस्था लगेच हायजॅक होते आणि आपण अत्यंत रागाने किंवा भीतीने उत्स्फूर्त प्रतिक्रिया देतो. पण जेव्हा तुमच्या केंद्राशी संपर्क असतो तेव्हा या उत्तेजन आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये एक पॉज मिळतो. एक छोटीशी जागा निर्माण होते म्हणायचं. बरोबर. त्या जागेत आतून एक प्रकारची शांत समज वाढीस लागते. परिस्थितीचे शांतपणे अवलोकन करून त्याला योग्य प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स देण्याची क्षमता विकसित होते. म्हणजे रिॲक्शन देणे आणि रिस्पॉन्स देणे यातील हाच तो फरक आहे. अगदी. हेच या ज्ञानाचे खरे व्यावहारिक उपयोजन आहे. ध्यानयोग माणसाला हिमालयात जाऊन जगापासून दूर पळायला शिकवत नाही, तर याच गोंधळलेल्या जगात राहूनही आतून स्थिर कसे राहायचे हे शिकवतो. हे खूपच सखोल आहे. रिॲक्शनकडून रिस्पॉन्सकडे जाणे आणि तो एक पॉज मिळवणे हा निश्चितच एक मोठा आणि सकारात्मक बदल आहे. होय. पण इथे मला थोडा विरोध दर्शवासा वाटतो. मला यावर एक प्रश्न विचारायचा आहे. नक्की विचारा. आजच्या आधुनिक जगात आपण सतत काहीतरी नवीन शिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आणि स्वतःला अपग्रेड करण्यासाठी धडपडत असतो. हो, सेल्फ ऑप्टिमायझेशन. अगदी. आजकाल हे सेल्फ ऑप्टिमायझेशन तर जणू आजचा नवा धर्मच झाला आहे. सतत स्वतःची एक उत्तम आवृत्ती बनण्याची, अधिक प्रोडक्टिव्ह बनण्याची ही शर्यत सुरू असते. बरोबर आहे. पण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनानुसार ध्यानयोग म्हणजे स्वतःला सुधारण्याची धडपड नव्हे, तर स्वतःला आपण जसे आहोत तसे स्वीकारण्याची प्रक्रिया आहे. हे वाचून आजचा आधुनिक माणूस नक्कीच गोंधळून जाईल. जर आपण स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारले, मी असाच आहे आणि ठीक आहे असे म्हटले, तर याचा अर्थ आपण आपली प्रगती थांबवली असा होत नाही का? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो आणि बऱ्याचदा इथेच या संपूर्ण प्रक्रियेबद्दलचा सर्वात मोठा गोंधळ उडतो. हो ना, कारण हे हार मानल्यासारखं वाटत नाही का?
आधुनिक जीवनशैलीने आणि प्रोडक्टिव्हिटीच्या संकल्पनेने आपल्या मनावर हे अत्यंत खोलवर बिंबवले आहे की जोपर्यंत आपण स्वतःशी सतत लढत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. हो, आपण स्वतःला नेहमी एका दुरुस्त करण्याजोगे यंत्रासारखे पाहतो. पण ध्यानयोग याच्या अगदी विरुद्ध दिशा दाखवतो. विद्यानंद यांचे साहित्य स्पष्ट करते की स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारणे म्हणजे हार मानणे, निष्क्रिय होणे किंवा आळशी बनणे अजिबात नाही. मग काय आहे? सुधारण्याच्या प्रयत्नात असतो तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे आपल्या अवचेतन मनाला काय सांगत असतो? आपण सांगत असतो की मी आत्ता जसा आहे तसा पुरेसा नाहीये, माझ्यात काहीतरी मूलभूत बिघाड आहे. बापरे, हा विचारच किती नकारात्मक आहे. हो, आणि या एका विचारामुळे मनात एक सततचा संघर्ष, एक घर्षण आणि प्रचंड ताण निर्माण होतो. आपली निम्मी ऊर्जा तर या स्वतःशी चाललेल्या लढाईत खर्च होते. हे मात्र 100% खरं आहे. विद्यानंद स्पष्ट करतात की या सततच्या मानसिक संघर्षातून, स्वतःशी चाललेल्या या अखंड लढाईतून मुक्त होऊन जेव्हा आपण स्वतःचा पूर्ण स्वीकार करतो तेव्हाच खरे अंतर्गत स्वातंत्र्य उलगडते. पण मग प्रगती कशी होणार? या स्वीकारामुळे काय होते तर ती जी ऊर्जा स्वतःशी लढण्यात वाया जात होती ती ऊर्जा अचानक मोकळी होते. त्यातून एक सहज शांती आणि संतुलन निर्माण होते. अरे वा. आणि गमतीची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आतून संतुलित आणि शांत असतो तेव्हा आपली प्रगती थांबत नाही. उलट ती एका अधिक योग्य, निकोप आणि सर्जनशील मार्गाने होते. म्हणजे आपण भीतीपोटी प्रगती करत नाहीत. बरोबर. ती प्रगती भीतीच्या किंवा असुरक्षितेच्या पायावर उभी नसते, तर ती अस्तित्वाच्या सहजतेतून येते. कोणत्याही ताणाशिवाय आपण अधिक चांगले काम करू शकतो. क्या बात है. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर स्वतःशी चाललेली ती रक्तरंजित लढाई थांबवून स्वतःशी मैत्री करण्याची ही प्रक्रिया आहे. अगदी समर्पक शब्दांत मांडलात तुम्ही. प्रगती नको असे नाही, पण ती प्रगती स्वतःला चाबकाने मारत करण्याऐवजी स्वतःच्या शांत केंद्रातून उभी करणे जास्त महत्वाचे आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपण नक्कीच खूप काही वेगळे आणि महत्वाचे शिकलो आहोत. नक्कीच. आपण सुरुवातीला पाहिलं होतं की ध्यानयोग म्हणजे संगणक हँग झाल्यावर बळजबरीने त्याचे प्लॉग काढण्यासारखे किंवा 50 टॅब्स रागाने बंद करण्यासारखे मनाला शटडाऊन करणे नव्हे. हो. साक्षी भावाने पाहण्याचा एक अत्यंत सुंदर आणि नैसर्गिक प्रवास आहे. शारीरिक स्थैर्य आणि श्वासाच्या सजगतेतून आपण आपल्या मज्जासंस्थेला शांत करतो, आपल्या अंतःकरणाकडे वळतो आणि त्या शांत केंद्राशी आपला संपर्क प्रस्थापित होतो, ज्यामुळे आपण जगाला प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य प्रतिसाद देऊ लागतो. आणि सर्वात मोठी शिकवण म्हणजे ही स्वतःला सुधारण्यासाठी चाललेली अनंत काळाची धडपड नाही, तर आपण जसे आहोत तसे स्वतःला अत्यंत प्रेमाने आणि पूर्णत्वाने स्वीकारण्याची कला आहे. आजच्या या चर्चेचा हा एक अत्यंत अचूक आणि परिपूर्ण सारांश आहे. धन्यवाद. माहितीच्या आणि तंत्रज्ञानाच्या या प्रचंड स्फोटात जगताना, जिथे दर सेकंदाला काहीतरी नवीन शिकण्याचा, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रचंड ताण असतो, तिथे ध्यानयोगाचं महत्त्व कैक पटीने वाढते. खरंय. ध्यानयोग आपल्याला एक अतिशय आशेचा किरण दाखवतो. तो हे शिकवतो की बाहेरच्या जगात कितीही गोंधळ, असुरक्षितता, स्पर्धा किंवा धावपळ असली तरी आपल्या स्वतःच्याच आत एक अतिशय सुरक्षित, स्थिर आणि कधीही न ढळणारं शांत आश्रयस्थान आहे. आणि तिथे पोचण्यासाठी आपल्याला कुठल्याही महागड्या गॅजेटची गरज नाही. अजिबात नाही. गरज आहे ती फक्त स्वतःकडे वळण्याची आणि तो साक्षी भाव अंगीकारण्याची. आणि हे आश्रयस्थान आपल्या सर्वांकडे अगदी प्रत्येक क्षणी उपलब्ध आहे, फक्त आपण तिकडे लक्ष देत नाही. होय. या चर्चेच्या शेवटी आपण एक विचार करूया, आणि हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा पण तितकाच मुक्त करणारा आहे. जर आपल्या सर्वांच्या मनामध्ये आधीपासूनच इतकी गहन आणि स्वाभाविक शांतता अस्तित्वात आहे, तर मग आपण नक्की कोणत्या आवाजाला किंवा गोंगाटाला गमावण्याची इतकी भीती बाळगतो? आपण सुरुवातीला त्या 50 टॅब्स उघड्या असलेल्या संगणकाचे उदाहरण दिले होते. विचार करा, जर स्वतःशी चाललेला हा सततचा संघर्ष उद्या अचानक थांबला, तर ती वाचलेली प्रचंड मानसिक ऊर्जा आपण नक्की कुठे वापरू? तर काय होईल? नक्कीच काहीतरी अद्भुत घडेल. कदाचित आपल्याला जाणवेल की तो गोंधळ त्या स्क्रीनपुरता मर्यादित आहे आणि आपण मात्र त्याहून खूप वेगळे, अथांग आणि शांत आहोत. हाच तो साक्षीभाव आहे आणि हाच तो ध्यानयोगाचा खरा प्रवास आहे. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.